नमस्कार, तुम्ही पाहता लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहरकर. परभणीमध्ये संविधानाची विटंबना करण्यात आली होती आणि या संविधानाची विटंबना करणाऱ्या दत्ता पवार यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अगदी सुरुवातीपासूनच ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं या दत्ता पवारवर कारवाई व्हावी यासाठी अनेक आंदोलनं केली. आता दत्ता पवार यांनी आत्महत्या केली की त्याची हत्या झाली असे प्रश्न उपस्थित होत आहेत. संविधानाची विटंबना करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी आणि त्याला कठोर शासन व्हावं यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे भाई दीपक केदार यांनी राज्यभर आंदोलन उभारलं. आणि आता याच दत्ता पवारने आत्महत्या केल्यानंतर भाई दीपक केदार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की दत्ता पवार याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे. नेमकं भाई दीपक केदार यांचं काय म्हणणं आहे पाहूयात. परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरील संविधानाची विटंबना करून महाराष्ट्र वेठीस धरणारा देशद्रोही आरोपी दत्ता पवार यांनी फाशी घेतल्याचं समजतंय. सुरुवातीपासून आंबेडकरी जनतेची, आंबेडकरी नेत्यांची मागणी होती की दत्ता पवारचा मास्टरमाइंड कोण. आणि जेव्हा आम्ही मास्टरमाइंड विचारायला लागलोत, मास्टरमाइंडच्या अटकेची मागणी केली, तेव्हा त्या ठिकाणी दंगल घडली. दंगलीचं कारणच आहे की दत्ता पवारचा मास्टरमाइंड कोण. एकीकडे आम्हाला सांगितलं की दत्ता पवार हा मानसिक रोगी आहे, वेडा आहे. मग वेड्या आणि मानसिक रोगी दत्ता पवारला फाशी कशी काय घ्यावा वाटली. आम्ही माहिती घेतली की तो त्याच्या गावात एकटा राहत होता. आता जामीन झाला, त्याच्यासोबत कुणीही नव्हतं. शेवटपर्यंत दत्ता पवारचा मास्टरमाइंड बाहेर येऊ दिलेला नाही. त्याच्यामुळे राज्य सरकारकडे ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे की दत्ता पवारने आत्महत्या केली की त्याची हत्या केली आहे. या घटनेतला मास्टरमाइंड कधीच बाहेर येऊ नये म्हणून दत्ता पवारचं हत्याकांड झालंय का हा प्रश्न आम्ही राज्य सरकारला विचारतोय. त्याची आत्महत्या, त्याचं मरण याच्याशी आम्हाला सुख दुःख नाही, कारण त्याच्यामुळे आमची मोठी हानी झाली. शहीद सोमनाथ सूर्यवंशी असतील, विजय बाबा वाकोडे असतील, यांचा बळी गेला. आया बहिणी तिथं रक्तबंबाळ झाल्यात. त्याच्या आत्महत्येशी आम्हाला त्या ठिकाणी काहीच वाटत नाही. पण आम्ही राज्य सरकारला प्रश्न विचारतोय की मास्टरमाइंड कुठं आहे आणि ह्याच मास्टरमाइंडनी दत्ता पवारला संपवलंय का याचा शोध लागला पाहिजे. आणि म्हणून सदरील आत्महत्या की हत्या याची SIT, CID, CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे. दत्ता पवार हा देशद्रोही आहे, पण त्याला ही घटना घडून आणणारा जो मास्टरमाइंड आहे तो सुद्धा अटक झाला पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे. म्हणून या घटनेकडे राज्य सरकारने गांभीर्याने बघावं आणि ही हत्या आहे की आत्महत्या आहे याची सखोल चौकशी करावी अशी आम्ही मागणी करतो.